ओम नमो नारायणा. नमस्कार आणि आपण पाहताय बेस्ट मराठी यूट्यूब चॅनल. मित्रांनो, 28 फेब्रुवारीला पौष पौर्णिमा आलेली आहे आणि या दिवशी खूप महासंयोग बनलेला आहे. त्यामध्ये गुरुपक्ष योग, अमृत योग तसेच सर्वार्थ सिद्धी योग आलेले आहेत. त्यामुळे या दरम्यान केले जाणारे व्रत तसेच दानकर्म, स्नानदान याचे पुण्य हे अनंतपटीत लाभत असते. त्यामुळे या पौष पौर्णिमेला निश्चितच आपण व्रत करायचं आहे. माता महालक्ष्मीचे पूजा अर्चना करायची आहे. तसेच तुमच्या कुंडलीमध्ये सूर्य व चंद्रदोष असतील तर त्यांच्या निवारणासाठी, त्यांची स्थिती मजबूत करण्यासाठी हे पौर्णिमा व्रत तुम्ही अवश्य करायचं आहे. तसेच या दिवशी एक अचूक उपाय आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तो उपाय आपण नक्की करायचा आहे जेणेकरून तुमच्या कुंडलीमधील सूर्य व चंद्रदोषाचा प्रभाव हा कमी होणार आहे व त्यांची स्थिती मजबूत होणार आहे. या दरम्यान सूर्यदेवाला प्रसन्न करण्यासाठी व्रत केले पाहिजे आणि त्याच जर पौष पौर्णिमा या दिवशी सूर्यदेवता आणि चंद्रदेवतेला प्रसन्न करण्याचा योग देखील आलेला आहे. या पौष पौर्णिमेच्या दिवशी पूर्ण विधिविधानपूर्वक सूर्यदेव व चंद्रदेवाचे पूजन व त्याचबरोबर त्यांना प्रसन्न करणारे सोपे सोपे उपाय जर केले तर तुमचे दोष निवारण होतील, त्यांची स्थिती चांगली होईल व घरामध्ये सुखशांती समृद्धी येईल. त्यामुळे तुमच्या कुंडलीमध्ये सूर्य व चंद्राची स्थिती मजबूत होणे गरजेचे आहे. त्यामुळे या दिवशी विशेष उपाय नक्की करा. जे आपण आज पाहणार आहोत ते जाणून घेऊ. पौर्णिमा तिथीचा प्रारंभ सर्वात अगोदर आपण पाहूया की पौर्णिमा तिथी कधी प्रारंभ होते, कधी तो आपल्याला व्रत करायचा आहे, उपाय कधी करायचे आहेत. तर पौर्णिमा तिथी प्रारंभ 28 जानेवारी सकाळी 1:28 ला होणार आहे आणि पौर्णिमा तिथीची समापन हे रात्री 12:47 28 तारखेलाच होणार आहे. त्यामुळे पौर्णिमा ही 28 तारखेलाच असणार आहे. याच दिवशी आपल्याला व्रत करायचं आहे, स्नानदान कर्म करायचं आहे. तसेच या दिवशी आपल्याला उपाय देखील करायचे आहेत आणि या दिवशी जे महासंयोग आलेले आहेत त्यामुळे या पौर्णिमेचे महत्त्व आणखी वाढलेले आहे. तर आता जाणून घेऊया पौर्णिमेचं व्रत, महत्त्व व व्रत कसं करायचं, या दिवशी पूजा कोणती करायची व उपाय कोणते करायचे आहेत. तर या पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला सकाळी प्रातःकाळी लवकर उठायचं आहे, ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे. आपले स्नानादी कर्म नित्यकर्म निवृत्त व्हायचं आहे. त्यानंतर सूर्योदय झाल्यानंतर आपल्याला सर्वात अगोदर सूर्यनारायणाचं पूजन करायचं आहे. सूर्यनारायणाचं जल अर्पण करायचं आहे. ते जल अर्पण करत असताना आपल्याला एक तांब्याचा लोटा घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये गंगाजल टाकायचं आहे व त्याच्यामध्ये लाल फूल, अक्षता, सुपारी, सिक्का टाकायचं आहे व सूर्यनारायणाला जल अर्पण करायचं आहे. ते जल हळूहळू 3 वेळेस सोडायचं आहे व ओम घ्रणी सूर्याय नमः, ओम घ्रणी सूर्याय नमः नामाचा जप करायचा आहे. या दिवशी सूर्यनारायणाचं जल नक्की अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर चंद्रस्थिती पौर्णिमा असल्यामुळे सूर्याचं आपण स्मरण केलं, त्यांची पूजा केली. त्याचबरोबर चंद्राला देखील सायंकाळच्या वेळी चंद्रोदय झाल्यानंतर चंद्राला देखील याचप्रमाणे अर्घ्य द्यायचा आहे. आणि मित्रांनो, असे विधान आहे की या पौर्णिमेच्या दिवशी आणि महासंयोगाच्या दिवशी आपण पवित्र नदीमध्ये स्नान करण्याचे विशेष महत्त्व आहे. त्याचे पुण्यफळ हे अनंतपटीमध्ये लाभत असते. परंतु जर तुमच्याला पवित्र नदीमध्ये स्नान करणे शक्य नसेल तर आपण घरीच आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून आपण ते स्नान करायचं आहे. त्याचे देखील पुण्यफळ नदीमध्ये स्नान केल्यासारखेच पुण्यफळ लाभत असते. कारण गंगाजल हे चंद्रकारक मानले गेलेले आहे. त्यामुळे चंद्राच्या दोषासंदर्भाचे जे संपूर्ण निवारण या ठिकाणी या विधीमार्फत होणार आहे. आणि दुसरीकडे तांब्याचा जो लोटा आहे तो सूर्यकारक आहे. त्यामुळे सूर्याची स्थिती तुमच्या कुंडलीमध्ये मजबूत होणार आहे. असे मानले जाते की ज्याच्या कुंडलीत सूर्य व चंद्र स्थिती मजबूत असते त्याला कधीच काही अडचणी येत नाही. त्याच्या सर्व कामे मार्गी लागतात. त्याचे जीवन सुखमय होऊन जाते. तसेच या दिवशी ओम सूर्याय नमः, ओम घ्रणी सूर्याय नमःचा नामजप आपल्याला नक्की करायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी माता महालक्ष्मीचे विधिवत पूजन अर्चन, पंचोपचार पूजन अर्चन करायचं आहे, व्रत धरायचं आहे. तसेच या दिवशी आपल्याला एकभुक्त राहायचं आहे, उपवास करायचा आहे आणि शक्यतो तामसी पदार्थाचे सेवन या दिवशी टाळायचं आहे. तसेच या दिवशी कुणाचंही मन दुखेल असं कुणावरही वर्तन करायचं नाही. तसेच या दिवशी सायंकाळी
दिवसा सूर्यनामाचा जप करायचा आहे व सायंकाळी रात्रीच्या वेळी आपल्याला ओम सोम सोमाय नमः या नामाचा जप आपल्याला करायचा आहे, जेणेकरून आपल्याला चंद्र देखील प्रसन्न होणार आहे. तसेच या दिवशी वडीलधाऱ्या मंडळीला देखील कोणत्याही प्रकारे आपण दुखवायचं नाही. असं जर आपण केलं तर आपल्याला त्याचे व्रताचे विशेष पुण्यफळ आपल्याला मिळणार आहेत. जर तुम्ही हे जर केलं नाही तर तुम्हाला तुमचं व्रत हे निष्फळ होणार आहे. तसेच या दिवशी आपल्याला विशेष उपाय म्हणून पांढऱ्या वस्तूचे दान करायचे आहे. मग त्यामध्ये तुम्ही तांदळाचं दान करू शकता, तसेच तिळाचं दान करू शकता. त्यामुळे तुमची कुंडलीतील चंद्रस्थिती ही मजबूत होणार आहे व तुमचे दोष निवारण होणार आहे. तसेच या दिवशी एक विशेष अचूक महाउपाय आपल्याला करायचा आहे, जो या पौष पौर्णिमेला आपण नक्की करायचा आहे. त्यामुळे आपल्या गृहस्थिती सुधारणार आहे आणि या आलेल्या संपूर्ण महासंयोगामुळे याचं पुण्यफळ हे अधिक पटीमध्ये लाभणार आहे. ते महायोग म्हणजेच गुरुपुष्ययोग, सर्वार्थसिद्धी योग आणि अमृत योग. यामुळे हा अचूक उपाय आपल्याला निश्चितच फायदेशीर ठरणार आहे. त्यामुळे या दिवशी आपण गाईला आपल्या हाताने बनवलेली पोळी, आपण घरामध्ये पोळी बनवायची आहेत. 2 सेपरेट गाईसाठी 2 पोळ्या बनवायच्या आहेत आणि त्या 2 पोळी आणि त्याच्यावर गूळ अशा पद्धतीने आपल्या हाताने आपण गाईला त्या पोळी खाऊ घालायच्या आहेत व खाऊ घालत असताना मनामध्ये आपली इच्छा प्रकट करायची आहे व सूर्यनारायणास जप देखील करायचा आहे व माता लक्ष्मी सूर्यनारायणाची, चंद्रदेव भगवानची प्रार्थना करायची आहे. त्यामुळे तुमच्या मनातील इच्छा या सिद्धीस जातील. तुमचे काम जे तुम्ही काम हाती घ्याल ते पूर्णत्वास जाणार आहे. तुमच्या जीवनातील असंख्य अडीअडचणी दूर होणार आहे. तो तुमच्या कुंडलीतील चंद्रदोष असेल, सूर्यदोष असेल, त्यांची स्थिती मजबूत होणार आहे व दोष निवारण होणार आहेत. तर अशा पद्धतीने आपण हे उपाय पौष पौर्णिमेच्या दिवशी नक्की करावे. आशा आहे आजचा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल. आवडल्यास लाईक करा. या चॅनल नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच व्हिडिओ आपल्याला नोटिफिकेशनद्वारे मिळणार आहेत. धन्यवाद.